लिफ्टमध्ये अडकला, शाळेतला सर्व अभ्यास संपवला, बाहेर रडत असलेले कुटुंबीयही हादरले. 8 वर्षांच्या मुलाचं सर्वत्र कौतुक. फरीदाबादमधील ओमॅक्स रेसिडेन्सी सोसायटीमध्ये घडलेली ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. एका साध्या संध्याकाळी सुरू झालेला हा प्रसंग काही वेळातच थरारक बनला आणि अखेरीस प्रेरणादायी ठरला. संध्याकाळची वेळ होती. इमारतीत नेहमीप्रमाणे लोकांची ये जा सुरू होती. मुलं खेळत होती. काही जण ऑफिसमधून घरी परतत होते तर काही जण बाहेर जाण्याच्या तयारीत होते. सगळं काही नेहमीसारखंच होतं. या सोसायटीत राहणारा 8 वर्षांचा गौरव देखील त्या दिवशी नेहमीप्रमाणे ट्युशनला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. त्याच्या हातात शाळेची बॅग होती आणि तो शांतपणे लिफ्टमध्ये शिरला. लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि काही क्षणातच अचानक लिफ्ट थांबली. पहिल्यांदा त्याला वाटलं कदाचित लिफ्ट काही क्षणात सुरू होईल, पण वेळ जाऊ लागला आणि लिफ्ट तशीच बंद राहिली. आता परिस्थिती गंभीर होऊ लागली, कारण लिफ्टमध्ये एकटाच 8 वर्षांचा मुलगा अडकला होता. गौरवने मदतीसाठी आवाज दिला, पण त्याचा आवाज बाहेरपर्यंत पोहोचला नाही. लिफ्ट बंदच राहिली. दरम्यान घरात वेळ जात होता आणि गौरव घरी पोहोचलेला नाही. कुटुंबियांनी वाट पाहिली, पण तो आला नाही. थोड्याच वेळात कुटुंबीयही चिंतेत पडले. ट्युशनला फोन केला गेला, पण तिथून उत्तर आलं, गौरव अजून पोहोचलेलाच नाही. आता परिस्थिती अधिक गंभीर झाली. कुटुंबियांनी सोसायटीत शोध सुरू केला. लोक जमा होऊ लागले. एकामागून एक मजले तपासले जाऊ लागले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. वेळ जात होता आणि गौरवचा काहीच पत्ता लागत नव्हता. दरम्यान लिफ्टमध्ये अडकलेला गौरव मात्र शांत होता. त्याने परिस्थिती समजून घेतली. घाबरण्यापेक्षा त्याने विचार केला, आता पुढे काय करायचं, आणि त्याने कसा निर्णय घेतला ज्यामुळे सर्वजण थक्क झाले. त्याने आपली शाळेची बॅग उघडली, लिफ्टच्या जमिनीवर बसला आणि अभ्यास सुरू केला. वेळ जात होता. लिफ्ट अजूनही बंद होती, पण गौरव शांतपणे अभ्यास करत राहिला. बाहेर मात्र तणाव वाढत होता. कुटुंबियांची अवस्था वाईट झाली होती. शेवटी कुणीतरी लिफ्ट तपासण्याचा विचार केला आणि तिथेच सर्वांना धक्का बसला. लिफ्ट उघडण्यात आली आणि आज जे दृश्य दिसलं ते पाहून सगळेच थक्क झाले. आत गौरव शांतपणे बसून अभ्यास करत होता. जवळपास 3 तास तो लिफ्टमध्ये अडकला होता, पण तो रडला नाही, घाबरला नाही. उलट त्याने त्या वेळेचा उपयोग करून शाळेचा आणि ट्युशनचा गृहपाठ पूर्ण केला. लिफ्ट उघडताच कुटुंबियांनी त्याला मिठी मारली. बाहेर उभे असलेले लोकही आश्चर्यचकित झाले. 8 वर्षांच्या मुलाचं धैर्य पाहून सर्वांनी कौतुक केलं आणि हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला. आज या छोट्या मुलाच्या शांततेचं, संयमाचं आणि धैर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. कारण संकट कितीही मोठं असलं तरी शांत राहिलं तर मार्ग नक्की सापडतो, आणि हे एका 8 वर्षाच्या मुलाने दाखवून दिलं.